या समालोचन कक्षातून. तर आपण पाहतो नेहमीप्रमाणे अलिबाग तालुक्यामध्ये एक नावारूपाला अशी असलेली जोडी पिंट्या आणि प्रसाद दोन पी फॅक्टर मैदानामध्ये येत आहेत. तर मित्रांनो, सामना सुरू करून घ्यायचा आहे. वेळेअभावी आपल्याला 6 षटकांचा सामना 5 षटकांचा खेळवावा लागतोय. कारण यापुढे सुद्धा सामना होणार आहे ओम स्पोर्ट्स पोयनाड वर्सेस एकविरा थळ. तर आपण मध्ये सुपर 8च्या लढतीमध्ये आता 4 संघ उरलेत आजच्या दिवसामध्ये. तर प्रशांत मात्रे स्ट्राईक गोलंदाज दिसतो आपला पहिले षटक हाताळताना. एक अनुभवी गोलंदाज ज्याला टेनिस क्रिकेटचा गेल्या 18 ते 20 वर्षाचा अनुभव आहे असा हा गोलंदाज. तर आपण पाहतो एक नावाजलेली जोडी. या खारेपाटाचं नाव, अलिबाग तालुक्याचं नाव अगदी मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये त्यांनी रोशन केले असे 2 खेळाडू मागच्याच आठवड्यात झाली होती. वेलवली येथील 70,000 रुपये आणि चषक अशी स्पर्धा खानाव येथे पार पडली. आणि त्या स्पर्धेचं अंतिम विजेतेसुद्धा पटकावलं होतं ते फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाने. आणि तोच संघ यावेळेस 2 हात करतोय तो साई जिराड संघासमोर. तर प्रसाद ऑन स्ट्राईक पहिल्या सामन्यामध्ये अपयश आलं होतं. ते अपयश पूर्णपणे धुवून काढण्यासाठी सज्ज आहे एक आघाडीचा फलंदाज. तर त्याच्यासमोर एक नावाजलेला गोलंदाज प्रशांत. तर आपण क्षेत्ररक्षण पाहतोय यष्टीरक्षक त्याच्यासमेत एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन. तर आपण एक पॉईंटला आहे क्षेत्ररक्षक, कव्हरच्या दिशेला आहे, मिड ऑफला आहे, एक मिड ऑनला आहे. तर एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेला. पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये तर 2 षटकं पॉवर प्लेची. पहिला चेंडू मैदानामध्ये येतोय प्रशांतच्या मार्फत. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. 1 बाउन्स चौकार जातोय. आक्रमकता काय असते ती या 30 चेंडूंच्या सामन्यामध्ये प्रसाद दाखवून देतोय. नक्कीच विकास दादा, आपण जर पहिला सामना पाहिला असता या 2 संघादरम्यान प्रदीप स्पोर्ट्स नौकार आणि फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे, तर अत्यंत चुरशीचा सामना होता. एका धावेने मात दिली होती ती प्रदीप स्पोर्ट्स नौकार संघाला. आणि नक्की तिथून जो आत्मविश्वास दुणावला आहे त्यानंतर मात्र प्रसाद आपण पाहतो या दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर आक्रमक होताना. ओहो, यावेळेस तकदीर की घोडे पे सवार प्रसाद असं म्हणावं लागेल. चेंडू उचली घेतली होती खेळपट्टीवर, अगदी समांतर होता. त्यानंतर मात्र बॅटची आतली काढा घेतो, सरळ एक्स्ट्रिक्सच्या पाठीमागे चौकार येतोय. तर आपण पाहतोय सलग दुसरा चौकार येतोय. यावेळेस प्रसाद काय करेल, तिसऱ्या चेंडूवर कमबॅक करेल का प्रशांत? यावेळेस पूर्णपणे सफल झाला होता. अक्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू येऊन शरीरावर आदळतोय. निर्धावाचा चेंडू. अतिरिक्त काहीतरी करण्याचा प्रयत्न होता या चेंडूवर प्रसाद याचा. तर कमबॅक डिलिव्हरी होती आणि कमबॅकसुद्धा झालं आहे ते म्हणजे प्रशांतच्या मार्फत. निर्धावाचा चेंडू. खरोखर पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर प्रशांतसारखा अनुभवी गोलंदाज अगदी अचूक टप्प्यावर मारा करतोय. हात खोलण्याची जागा देत नाही तो प्रसादला मोठा फटका खेळण्यासाठी. प्रसाद पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस कव्हर ड्राईव्ह केला होता. सरळ 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण केलं होते. सलग तिसरा चेंडू निर्धाव येतोय. तर प्रसाद नक्की मित्रांनो, मागील आठवड्यातील वेलवलीतील स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार प्राप्त असा प्रसाद एक चांगल्या फॉर्ममध्ये आहे या वर्षीच्या टेनिस क्रिकेटमध्ये. सुरेख असा फटका, चेंडू सरळ भिरकावून दिला आहे तो मिडॉन सीमारेषच्या बाहेर. बिग सिक्सर येतोय. धन्यवाद डीजे.
मागच्या सामन्याचा सामनावीर ठरलेला राहुल, मागच्या सामन्याचा सामनावीर ठरलेला राहुल, अर्थातच मी विनंती करेन सन्माननीय विनोदजी पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते राहुलला या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मानित करायचं आहे. आमच्या मंडळाचे सदस्य विनोदजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण राहुलला मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मानित करत आहोत. विनोदजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण राहुलला मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मानित करत आहोत. उमेशजी गावण यांच्याकडून या स्पर्धेची आठवण म्हणून कॅलेंडर, त्याचप्रमाणे भिंतीवरील घड्याळ विपुल विजय ठाकूर यांच्याकडून आणि आयुषी सुपर किंग्स लोणगर यांच्याकडून सन्मान चिन्ह आणि संध्या नंदकुमार पाटील सरपंच तथा नंदगोर प्रभाकर पाटील अध्यक्ष यांच्याकडून पाण्याचा बॉक्स असं या पुरस्काराचं स्वरूप. राहुलला आपण या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मानित करत आहोत. धन्यवाद निलेश ठाकूर. तर आपण पाहतो की रितेश येतोय दुसरं षटक घेऊन. तर आपण पाहिलं तर पहिलं षटक प्रशांत तसं पूर्णपणे खेळून काढलं ते प्रसाद याने 2 चौकार 1 षटकार अशा तब्बल 14 धावा फटकावल्या धावफलकावर. तर आपण पाहतोय की या सामन्यामध्ये प्रथमच स्ट्राईक सांभाळतोय तो म्हणजे पिंट्या पाटील, प्रफुल्ल पाटील. तर आपण पाहतो की अगोदरच्या सामन्याचा सामनावीर रितेश यावेळेस गोलंदाजी मार्कवर. ताकदवर फटका होता, मात्र एक्स्ट्रा कवच्या दिशेला चेंडू अडवला जातोय, कोणती धाव नाही. तर आपण पाहतो या निर्णायक 30 चेंडूंच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूपासून आपण पाहतोय की मोठे फटके मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न आहे तो पिंट्या पाटील आणि प्रसाद पाटील याचा. मित्रांनो, सामना जरा फाईट घ्यायचा, आपल्याला अद्याप 2 सामने खेळवायचे आहेत. काल आपण वेळेअभावी 4 षटकांचा सामना खेळत होता क्वालिफायरचा. यावेळेस मात्र पूर्णपणे या चेंडूवर दिशा भरकटतोय तो रितेश. अवांतर चेंडू, धावा होत आहेत त्या 15, बिनबाद 15, एक ठोस सुरुवात. या दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप हाशुरे संघाकडून सुरेख असा चेंडू होता, तेच जरा चेंडू होता. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट एक एक्स्ट्रा कवच्या दिशेला चेंडू. जे क्षेत्र खाली आहे जिथे कोणताही फिल्डर तैनात नाही अशा ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता ड्राईव्ह पद्धतीने, मात्र प्रयत्न पूर्णपणे फसला तो पिंट्याचा. पिंट्या ऑन स्ट्राईक. पुन्हा त्याच पद्धतीला ड्राईव्ह पद्धतीने चेंडू खेळून काढतो, चेंडू होते सीमारेषेपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी चप्पळ फलंदाज प्रसाद खरोखर चित्त्याच्या वेगाने धाव पूर्ण करतोय. 2 धावा, धावसंख्या होते 17. नक्की मित्रांनो, धाव घेण्याच्या बाबतीत आपण प्रसादचा विचार केला तर माझ्या मते सध्याच्या घडीला तरी अलिबाग तालुक्यात तितका चप्पळ फलंदाज कोणी नाही आहे. कारण मित्रांनो, अगदी जिल्हास्तरीय खो खोपट्टी आहे तो प्रसाद. यावेळेस एक झेलची संधी होती, पुन्हा दुसऱ्या करण्याचा प्रयत्न करतोय प्रसाद. पुन्हा दुहेरी धाव, धावसंख्या होते 19. नक्कीच मित्रांनो, प्रसादची बाबतीत सांगायचं मित्रांनो तर अगदी आंतरशालेय असो, त्यानंतर जिल्हास्तरीयसुद्धा खो खोपट्टू राहिला आहे. त्यानंतर आपण पाहतोय पोलीस दलात कार्यरत आहे, तिथे हॉकी असो, फुटबॉल असो, रिले असो, अशा विविध स्पर्धामध्ये तो खेळाडू म्हणून नावारूपाला आहे. आणि क्रिकेटमध्ये त्याचं योगदान आपण पाहिलं तर एक उत्तम यष्टीरक्षक आणि आघाडीचा फलंदाज असा हा प्रसाद. यावेळेस आपण पाहतोय सलग दुसऱ्या 2 चेंडूवर दुहेरी धाव घेताना पुन्हा एकदा सज्ज होते रितेश. त्यावेळेस पिंट्या चेंडू ते काऊ कोणत्या दिशेला कैवल्य येतोय, काहीसा धडपडतोय, पायावर चेंडू आढळतोय. आपण पाहतोय सलग 3री धाव. नक्कीच मित्रांनो, चांगलं रनिंग बिटवीन त्याकडे पाहायला मिळते आपल्याला. सलग 3 चेंडूंवर प्रसाद आणि पिंट्याच्या मार्फत मोठा फटका येत नाही आहे, तरी मात्र स्कोअरबोर्ड हालतात ठेवतात दुहेरी धाव घेऊन. धावसंख्या होते 21 नो लॉस 21. खरोखर चांगली धावगती म्हणावी लागेल या 5 षटकांच्या सामन्यामध्ये आत्तापर्यंत तरी हाशुरे संघाकडून. या स्वरूपी चेंडू होता, अप्पिश ड्राईव्ह खेळला जातोय, चेंडू होतोय लॉंग ऑफ सीमारेषेबाहेर, दणदणीत खणखणीत चौकार.
स्वयंसेवक पाणी पाठवायचं आहे. तर नक्की धन्यवाद DJ. नक्कीच आपण एक गाणं ऐकतोय. बारक्या कांबळेवर आधारित गाणं आहे मित्रांनो. पनवेल तालुक्यात नावाजलेला खेळाडू आणि यावेळेस मात्र पिंट्याला सुद्धा लाडाने आशिवरे गावात बारक्या म्हणून ओळखला जातो. तर तोच बारक्या यावेळेस चौकार लागावते. धावसंख्या होते 25, 2 षटकं पूर्ण, 25 धावा, बिनबाद 25. नक्कीच पॉवर प्ले समाप्त झाला आहे. तर नक्कीच त्या पुढील 3 षटकामध्ये 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये मैदानामध्ये पिंट्या आणि प्रसाद कशाप्रकारे फलंदाजी करतोय, निश्चितच कशाप्रकारे धावा जमवतो, त्यासाठी तुम्हाला घेऊन चलतो निश्चितच विकास दादा साखरकर यांच्याकडे. निश्चितच निशांत पाटील DJ मास्टरने लावलेलं हे गाणं आणि या बारक्या नावानं खऱ्या अर्थानं आठवण झाली ती आमच्या विवेकदादा मोकल यांची. स्वर्गीय विवेकदादा मोकल जे प्रेमानं पिंट्याला बारक्या संबोधायचे. धन्यवाद निशांतजी. आपण बघतोय दुसऱ्या फेरीतील हा सामना फ्रेंड्स ग्रुप आशिवरे विरुद्ध साई जिराड या 2 तुल्यबल आणि मोठ्या संघांमध्ये हा सामना रंगलेला आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ आपण बघितला, त्यामध्ये पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये धावसंख्या झालेली ती 2 बिनबाद 25 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांचा सुरेख मेळ बघायला मिळाला या 2 षटकांमध्ये. तिसरं षटक घेऊन येतोय ओमकार पाटील जिराड संघाच्या वतीने. प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटील ही नेहमीची जोडी मैदानात. प्रसाद खेळतो वैयक्तिक आपल्या 14 धावांवर आणि त्याचा साथीदार 10 धावांवर नॉट आऊट आहे. पण हा बघतोय चेंडू फुल लेंथ डिलिव्हरी होती. फुल टॉस पद्धतीचा चेंडू स्लॉटमध्ये आला होता आणि सरळ भिरकावून दिला स्क्वेअर लेग रिजनमध्ये. सीमा रेषा पार षटकारासाठी. प्रसादने चांगलं स्वागत केलं ओमकारचं या षटकाद्वारे आणि धावसंख्येत एकदम 6ची उसळी मारून धावसंख्या होती ती 31 धावा. प्रसादच्या बॅटमधून निघालेला एक झणझणीत असा षटकार. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकले त्याने. मागच्या मॅचच्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर या तिसऱ्या षटकाची सुरुवात करतोय षटकाराने आणि चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी एक सन्मानजनक धावसंख्या गाठवून देतोय. 31 धावा बिनबाद 31. या पी फॅक्टरचं नेहमीचं एक वैशिष्ट्य आहे की दोन्ही फलंदाज आपली विकेट शाबूत ठेवून फलंदाजी धावा जमवण्यात यशस्वी ठरत असतात. चांगला चेंडू होता. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, तेवढ्याच सन्मानजनक आणि चांगल्या पद्धतीने खेळतो. चेंडू जातोय तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते अजिंक्यद्वारा. कोणत्याही प्रकारे दुसरी धाव त्या चेंडूवर निघणार नाही याची दक्षता बाळगतोय क्षेत्ररक्षक आणि एका धावीवर दोन्ही फलंदाज संतुष्ट होतात. एका मोठा स्ट्रोक्स लागल्यानंतर नंतरचा चेंडू ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीने खेळताना आपण बघतोय प्रसादला अतिशय सूझबूझ पारी म्हणता येईल अशा पद्धतीचा खेळ त्याचा बघायला मिळते. धावसंख्या 32 धावा. ओमकार पाटील पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर नंतरच्या चेंडूवर मात्र अतिशय चांगलं स्वतःला सावरतोय आणि कमबॅक करतोय. कोणताही मनोवैज्ञानिक किंवा मानसिक दबाव आपल्यावर घेत नाही आहे. नंतरचा चेंडू बघतोय आपण. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता परंतु चेंडू पुन्हा बघतो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जाताना बघतो वायडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रात. त्या ठिकाणी पुन्हा एकदा अजिंक्य चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मिळते फलंदाजांना. दोन्ही फलंदाजांकडे पुरेसा वेळ होता की पळून 1 धाव पूर्ण करण्याचा. स्वतःचं स्ट्राईक रोटेट करतात. धावसंख्येत 1ची वाढ. धावसंख्या झाली ती 33 धावा. 33 रन्स विदाऊट लॉस. अतिशय चांगली सुरुवात. या वेळेला मात्र चांगला स्ट्रोक्स बघायला मिळते प्रसादच्या बॅटमधून. चेंडू जातो स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद DJ. पहिला मॅच आपण बघितला 50 धावा जमल्या होत्या आणि ही सलामीची जोडी जी आलेली आहे मैदानात त्यांनी जास्त करिश्मा काहीतरी करून दाखवला नव्हता. परंतु या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये त्यांना माहिती आहे की आपल्याला आता करो आणि मरोची परिस्थिती आहे आणि आपण दोघांच्यावर जी जबाबदारी आहे ती मात्र आपल्याला 101% पूर्ण करायची आहे. एक कॅप्टन आणि दुसरा फॉर्मल कॅप्टन म्हणजे माजी कर्णधार. आजी आणि माजी कर्णधार दोन्ही मैदानात आहेत आणि धावसंख्या बघतो आपण धावफलकावरती 39 रन्स विदाऊट लॉस. अतिशय चांगली सुरुवात. आक्रमक आणि सुरक्षित सुरुवात. एक जबरदस्त असा स्ट्रोक. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो फाईन लेगच्या क्षेत्रात. 1 धाव मिळते परंतु त्याच वेळेला प्रसादचा पाय थोडासा निसटतोय आणि दरम्यान 1च धावेवर संतुष्ट राहतात दोन्ही खेळाडू. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स आणि चांगलं दोघांचं ताळमेल बघायला मिळते ते या मैदानामध्ये. एक घरच्या मैदानावर खेळताना आपण नेहमी बघतोय हे दोन्ही फलंदाज
आपली जे 100% टेपर आहे ते घरच्या प्रेक्षकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न करतात. तसं बघितलं फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाला हे मैदान तेवढंसं लाभदायी ठरलेलं नाही आहे कित्येक वर्षामध्ये. धावसंख्या 40पर्यंत पोहोचते. तिसरं षटक प्रगतीपत्र आहे. आता मात्र धावसंख्येला काहीसा आकार आलेला आहे. एक मोठी धावसंख्या उभारण्यात हे दोन्ही फलंदाज यशस्वी ठरलेले आहेत आणि त्याच दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. आणि वाह क्या बात आहे. चेंडू येतोय स्लॉटमध्ये, पाठवला जातोय त्याला पार्किंगच्या लॉटमध्ये. प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून निघाला एक झणझणीत शॉट, षटकार. निश्चितच प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी होती. षटकाराची झेल टिपणाऱ्या प्रेक्षकाला 100 रुपयाचं पारितोषिक आणि ते पारितोषिक जातं यतीन पाटील यांना. मी स्मिथ फोटो स्टुडिओ अर्थात सिद्धू म्हात्रे यांच्याकडून ओजस म्हात्रे यांना विनंती करेन की आपण प्रेक्षक म्हणून यतीन म्हात्रेला या कॅचसाठी 100 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. अतिशय महागडं षटक ठरते या इनिंग्समधलं हे, कारण ह्या षटकात केवळ 3 षटकारांच्या सहाय्याने 21 धावा चोपल्या गेल्या होत्या. आपण बघितलं फाटक सर तर आपण त्या पनवेल विभागामधील खेळाडूंची गाणी ऐकतोय, परंतु आता ती वेळ दूर नाही आहे की अलिबाग विभागातील सुद्धा खेळाडूंवर गाणी होतील, कारण यूट्यूब आता आपल्याकडे सुद्धा प्रचलित झालेलं आहे आणि नक्कीच ती त्या तोडीचे खेळाडू आपल्याकडे सुद्धा आहेत. परंतु प्रसाद पाटील अतिशय चांगला स्ट्रोक्स, परंतु जेवढं कौतुक करावं क्षेत्ररक्षणाचं, प्रशांत जेवढा चांगला गोलंदाज आहे, जेवढा चांगला फलंदाज आहे, त्याहीपेक्षा तो अधिक 100% 100 नाही तर 101% आपला एफर्ट क्षेत्ररक्षणात सुद्धा देतो आहे. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याच्याकडून. 40+ झालेला हा खेळाडू, नुकताच 40+ होऊ पाहिलेला हा खेळाडू आता आपल्या संघासाठी 3 बहुमूल्य अशा धावा वाचवतोय. धावसंख्या बघतोय 1ने वाढून होते ती 47 धावा. रितेश पहिलं षटक चांगलं टाकल्यानंतर दुसरं षटक घेऊन येतोय वैयक्तिक, पण या वेळेला पिंट्याच्या बॅटमधून आणखी एक मोठा स्ट्रोक्स आणि तिथे त्या ठिकाणी थोडंसं मिसफील्ड होतोय. अजिंक्यच्या हातातून चेंडू निसटतोय. पिंट्याला एक जीवनदान मिळते. अजिंक्य चेंडूपर्यंत सहज पोहोचला होता. असं वाटलं होतं की अजिंक्यच्या मोठ्या हातांमध्ये तो छोटासा चेंडू सहजरित्या राहील, परंतु तो चेंडूचा आकार बघा आपण, थोडासा छोटा चेंडू आहे, त्यामुळे त्याच्या हाताच्या पंजातून तो नीट थांबत नाही आहे, तो निसटतो चेंडू. अजिंक्यला जीवनदान मिळते. धावसंख्येत 1ची वाढ होते. धावसंख्या झाली 48. प्रसाद यावेळेला चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोचता प्री डिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू त्याने ठरवलं होतं की आपण विकी आणि अजिंक्य यांच्या दोघांच्या मध्येतून पाठवायचा. तो स्वीप करण्याचा प्रयत्न करत होता. तसा काही होत नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. धावसंख्या स्थिर आहे 48 रन. यावेळेला सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रात. त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत पळेल क्षेत्ररक्षण करेल आणि चेंडू फेक करेल यष्टीरक्षकापर्यंत, तोपर्यंत दोन्ही संघाच्या खेळाडूकडे, दोन्ही फलंदाजांकडे वेळ होता पळून 2 धावा पूर्ण करण्याचा. आणि या 2 धावांबरोबर फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाची धावसंख्या होते 3.3 षटकांमध्ये 50 धावा. 3.4 ओव्हरमध्ये 50 धावा धावफलकावर लागत आहेत. नो लॉस. यावेळेला सुद्धा जोरदार मारण्याचा प्रयत्न होतो. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजनमध्ये. क्या बात आहे. आता मात्र कात टाकलेली आहे ती साई झिराटच्या क्षेत्ररक्षकांनी. अतिशय चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळते त्या ठिकाणी. पहिला आपण बघितला होता स्वतःला 100% झोकून दिलं होतं त्याने आपल्या डावीकडे, ते म्हणजे प्रशांत म्हात्रेने. आणि यावेळेला विकीने सुद्धा तेवढाच प्रयत्न चांगला केला होता कैवल्यने आपल्या घरच्या मैदानात, घरच्या प्रेक्षकांसमोर. जरी झिराटचा हा खेळाडू असला तरी त्याचं खारेपाट विभागातील त्याचं जन्मगाव आहे. मांडवखार गावचा हा खेळाडू जन्मस्थळ, परंतु तो स्थायिक झालेला आहे त्या ठिकाणी. धावसंख्या झालेली ती 52 धावा, 52 रन्स. अतिशय चांगला स्ट्रोक या ठिकाणी. एकच धाव मिळते. आता मात्र खरोखर अतिशय चांगलं कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकांचं. ज्या ठिकाणी 2 धाव होऊ शकत होत्या त्या ठिकाणी पुन्हा एकदा सिंगल धाव मिळते. एक महागडं षटक ठरल्यानंतर, ज्या अगोदरच्या शतकात 21 धावा गेल्यानंतर यावेळेला रितेश आपल्या संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणतोय. अतिशय चांगलं षटक बघायला मिळते. आणि धावसंख्या होती ती 53 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 53 धावा. पाठक सर किंवा निशांतजी, आपण हल्ली बघतोय प्रत्येक टुर्नामेंट्समध्ये नेव्हियाचे किंवा कॅप्टनचे चेंडू वापरले जातात, जे ते
पहिल्या चेंडूपासून षटकारांची जी धुमसचक्री होती, परंतु हे एक मैदान आपण बघतोय, एक नॅचरल मैदान कसं असावं आणि एक नयनरम्य मैदान कसं असावं, तर हाशिवऱ्यासारखं बालवीर हाशिवरेने कित्येक वर्ष जपलेली ही परंपरा आपण बघतोय. एक नॅचरल खेळपट्टी आणि त्याला साजेसं असं एक मैदान कित्येक वर्ष आपण बघतोय, ती परंपरा अशी जपलेली आहे आणि गोलंदाजाला त्यामध्ये थोडासा फायदा व्हावा या दृष्टीने सुपर खन्नाचा चेंडू त्या मैदानात नेहमी खेळवला जातोय. हे वैशिष्ट्य आहे बालवीर हाशिवरेच्या या स्पर्धेचं. आणि कॉमेंट्रेटर आणि स्कोररसाठी सुद्धा अशा प्रकारे गॅलरी बनवलेली आहे की आपण एखाद्या लॉट्समध्ये बसलोय की काय कॉमेंट्री करण्यासाठी असा फील यायला लागलेला आहे. शेवटचं षटक, 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रारंभ पाटील. पहिला चेंडू क्या अप्रतिम चेंडू पडतो. चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येतोय. भन्नाट वेगाने जाणारा हा चेंडू सरळ यष्टीरक्षक मनेश भोईर यांच्या हातामध्ये सावून स्थिरावतोय. जिराड गावचा एक वैशिष्ट्य सांगायचं तर शेवटचा जो गेल्या वर्षीचा मोसमाता नागोटण्याची जी स्पर्धा झाली तिथून तो ज्याने गिअर टाकलेला आहे, ती जी काट टाकली ते अद्यापपर्यंत त्याने आपला खेळ त्याच दर्जाचा उंचावत ठेवलेला आहे. अतिशय जबरदस्त खेळाचं प्रात्यक्षिक आणि चेंडू यावेळेला हवेमध्ये जातोय आणि पहिली सफलता प्रारंभ मिळवून देतोय तो आपल्या साई झिराड संघाला. प्रसादला माघारी पाठवतोय. पहिला धक्का बसतोय प्रसादच्या रूपामध्ये. डीजे प्रसाद बाद झाला, परंतु बाद झाल्यावर जाण्यापूर्वी त्यांनी सलामी बघा किती धावांची दिलेली आहे. तब्बल 53 धावांची सलामी दिली आणि 53मध्ये प्रसादच्या धावा किती तर 34 धावा, 34 रन्स. 15 चेंडूंचा सामना केला आणि अतिशय आपल्या संघासाठी उपयुक्त अशी खेळी 34 धावांची अफलातून खेळी केली प्रारंभने आता आपल्या संघासाठी एक चांगलं एक घवघवीत असं यश प्राप्त केलेलं आहे. जो संघाच्या विजयामध्ये अडचण ठरू शकत होता त्याला माघारी पाठवला आहे प्रारंभने. आणि त्या नागोटण्याच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रारंभ तेव्हापासून क्रीडा विश्वाला ओळख झाली त्याची. संपूर्ण टेनिस क्रीडा विश्वामध्ये प्रारंभ पाटील काय चीज आहे हे त्याने दर्शवून दिलं होतं त्या नागोटण्याच्या स्पर्धेमुळे. हाच प्रारंभ आज गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा एक सोपा झेल होऊ शकला असता, परंतु मनीषच्या ग्लोव्जमधून त्याच्या पंजांमधून पुन्हा एकदा चेंडू निसटतोय. झेल सोडण्याची परंपरा मनीषकडून या ठिकाणी बघायला मिळते. पहिला झेल सोडला होता अजिंक्य वैती यांनी, नंतरचा झेल सोडला पेंट्याचाच मनीष भोईर यांनी. 2 जीवनदान मिळतात मनीषला, प्रफुल्ल पाटील याला. प्रारंभची खरोखर कौतुक करावं लागेल. आपला संघ बॅकफुटवर गेला असताना प्रारंभचं हे षटक नक्कीच त्यांच्या संघाला नवसंजीवनी देऊन जाणाऱ्यात वादच नाही आहे. कारण 3 चेंडू या षटकामधील निर्धाव गेलेले आहेत. एक सफलता मिळालेली आहे, दुसरी सफलता झाली असती, परंतु याही वेळेला आपण बघतोय पंचाचा इशारा येतोय ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा. विकेटचं जे आहे, जे खेळपट्टी आहे त्याच्या बाहेर चेंडू टापा पडल्यानंतर पंचांचा इशारा येतो इट्स अ नो बॉल अँड प्लस फ्री हिटचा बोनस. 1+1 म्हणजे आम तो आम गुटलियों के भी धाम अशा प्रकारची 1 धाव मिळते. धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या झाली 55 धावा. 1 गडी बाद 55 धावा. प्रारंभ पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली प्रारंभकडून. आखूट टप्प्याचा चेंडू, परंतु अतिशय वेगात असल्यामुळे पिंट्याला तेवढासा रूम मिळत नाही आहे. 1 धाव मात्र मिळते. अजिंक्य कोणतीही चूक करत नाही आहे यावेळेला मात्र आणि एका धावेवर दोन्ही फलंदाज संतुष्ट होतात. धावून 1ने वाढते. धावसंख्या झाली 1 गडी बाद 56 धावा. 56 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. सचिन म्हात्रे येतो गोल फलंदाजीला. एक हरहुन्नरी असा अष्टपैलू दर्जेदार असा खेळाडू, परंतु त्याच्या वाटेला फक्त 2 चेंडू आहेत. बघूया या 2 चेंडूला जे त्याला जी संधी प्राप्त झालेली आहे खेळण्याची, त्या संधीमध्ये तो किती धावा पूर्ण करतोय. जेव्हा हे संपूर्ण खेळाडू होतात, आता मात्र मला निशांजी असं वाटते की दोन्ही संघ फुल आपल्या साईड घेऊन उतरलेले आहेत. कारण आज विकी आहे, झिराड संघाकडे विकी आहे, तर त्यांच्याकडे सचिन आहे. म्हणजे दोन्ही संघांचे सर्व 11चे 11 प्लेयर जे नेहमी असतात फुल 11मधले तशा प्रकारचे आहेत. एकही खेळाडू मिस नाही आहे. अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा प्रारंभचा, परंतु यष्टीरक्षकाच्या हातातून जोपर्यंत यष्टीरक्षक पोहोचेल तोपर्यंत दोन्ही फलंदाज पळून 1 धाव पूर्ण करतात. आणि प्रारंभ खरोखर कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अतिशय जबरदस्त अशा षटक बघायला मिळते त्याचं. 5 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च केलेल्या आहेत.
धावसंख्या झाली 57 धावा, 57 रन्स. या इनिंग्समधील 5व्या षटकातील हा शेवटचा चेंडू. प्रफुल्ल पाटील नॉट आऊट सामोरा जाणाऱ्या शेवटच्या चेंडूचा सामना करतोय. प्रारंभचं हे षटक आपण बघतो, अतिशय जबरदस्त षटक. एक वाईड बॉल, एक नो बॉल आणि एक लेग बाईज, अशा प्रकारे त्याच्या षटकामध्ये धावा गेलेल्या आहेत. फक्त एक बॅटला लागून गेलेल्या आहे. अशा प्रकारे 4 धावा गेलेल्या आहेत टोटल. जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेत. मनीष भोईर चेंडू खाली आणि पुन्हा एकदा चूक करतोय. आणि ती चूक नुसती चूक करत नाहीये, तर 1+1 अशा 2 धावा सुद्धा खर्च केल्या जातात या झेलामध्ये. आणि या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या होती ती प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघ 59 धावा, 59 रन्स. आणि खरोखर कौतुक करावं लागेल प्रारंभ पाटीलच्या या षटकाचं. हे 2 षटकं जी फाटक साहेब पडली, त्या 2 षटकांनी साई झिराट संघाला पुन्हा एकदा मॅचमध्ये आणलेलं आहे. कारण 5 षटकांमध्ये 59 म्हणजे 60 धावा जमवायच्या आहेत, 12च्या सरासरीने जमवायच्या आहेत. आणि ह्या मैदानाचा एक लौकिक आहे की ह्या 60 धावा या मैदानात तशा सोप्या जरी नसल्या तरी तेवढ्याशा कठीणसुद्धा नाही आहे. आणि झिराटकडे ती क्षमता आहे, ती कॅपॅसिटी आहे की 60 धावा आपण जमवू शकतो. त्याचप्रमाणे फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाने आपण बघितलं होतं मागच्या मॅचमध्ये, पहिल्या मॅचमध्ये बलाढ्य नौकार संघ त्यांच्या समोर होता, प्रदीप स्पोर्ट्स नौकार. आणि 50 धावा त्यासुद्धा 6 षटकामध्ये त्यांनी डिपेंड केल्या होत्या, डिफेंडेबल केल्या होत्या आणि त्या राखल्या होत्या. त्याप्रमाणे कशा पद्धतीची गोलंदाजी करावी हे त्यांनासुद्धा नक्कीच माहिती आहे. परंतु प्रत्येक सामना नवी आहे, प्रत्येक सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी नवीन असतो. त्यामुळे बघूया त्यांची कशी स्ट्रॅटेजी असेल. आपण बघितलं होतं प्रसाद आणि पिंट्या ही सलामीची जोडी आली होती, त्यामध्ये त्यांनी दोघांनी सलामी अतिशय जबरदस्त दिली. जवळजवळ 54 धावांची त्यांची सलामी झाली होती. त्यामध्ये प्रसाद पाटीलने 15 चेंडूंचा सामना करून 34 धावा जमवल्या होत्या. त्याचप्रमाणे पिंट्या पाटीलने सुद्धा नॉट आऊट आपण बघितल्या 21 धावा तब्बल जमा केलेल्या आहेत. प्रफुल्ल पाटील यांनी 10 चेंडूंचा फक्त सामना केला त्या 5 षटकांमधील आणि त्यामध्ये तब्बल नॉट आऊट 21 धावा प्राप्त केल्या होत्या, जमवल्या होत्या आपल्या संघासाठी. सचिनने मात्र एका चेंडूचा सामना केला, त्यामध्ये त्याला धाव जमवण्यात अपयश आलं. फक्त लेग बायच्या रूपामध्ये धाव मिळाली होती. अशा प्रकारे 5 षटकांच्या खेळानंतर फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाने धावसंख्या जमवली होती 59 धावा. 60 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पार केलं जाईल, साई झिराटची रणनीती कशी असेल हे जाणून घेण्यासाठी मी पुन्हा घेऊन चलतोय आमचे साथी समालोचक निशांतजी पाटील यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद विकास दादा. तर नक्कीच आपण पाहतो की 60 धावांचं लक्ष्य, सरासरी षटकामागे 12 धावांची. आपण जर गोलंदाजाचा विचार केला फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाचा तर अनेक पर्याय मित्रांनो उपलब्ध आहेत. स्वतः पिंट्या पाटील, त्यानंतर प्रणय, सचिन म्हात्रे, मनीष मोकल, रत्नाकर आणि परेश. जवळजवळ 7 पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. आणि अशा वेळेस आपण पाहतो की नेहमीप्रमाणेच पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज मनीष मोकल. तर ओम स्पोर्ट्स पोयनाड आणि एकविरा थळ दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर आपण पाहतो की समीर आणि कैवल्य हे सलामीवर आपण मैदानात पाहतोय. तर आपण पाहतोय गोलंदाजीची आक्रमणाची धुरा सांभाळतोय मनीष मोकल. नक्कीच मित्रांनो एक चांगला गोलंदाज. तर आपण विचार केला तर अनेक स्पर्धामध्ये आपण पाहतो की सिमेंट खेळपट्टी असते, मात्र आपण पाहतोय की आयोजन कसं असावं, नियोजन कसं असावं, त्यानंतर एक सुसज्ज असं मैदान, चौफेर सीमारेषा असलेलं आणि त्यावर एक नैसर्गिक खेळपट्टी आणि त्यावर एक भर म्हणून की काय तर आपण पाहतो की सुपर खन्नाचा चेंडू. नक्कीच येथे गोलंदाजाला सुद्धा आपल्या गोलंदाजीची किमया दाखवण्याची संधी बालीर युवक मंडळ हाशिवरे यांच्यातर्फे दिली जाते. 60 धावांचं आव्हान खरोखर
पहिल्या सामन्याच्या तुलनेत यावेळेस मात्र फलंदाजी म्हणजे सूर गवसला दोन्ही सलामीवीरांना प्रसाद आणि पिंट्याला आणि त्याच्याच फलंदाजीवर आपण पाहतोय 60 धावांचं लक्ष उभं केलं आहे. तर समीर थळे ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईकला कैवल्य पाटील. तर मनीष स्वतःला स्टार्ट करतोय. पहिला चेंडू लेफ्ट ऑफ द विकेट, फुल टॉस चेंडू, पहिल्या चेंडूवर प्रवीण डाकी कव्हर पॉईंटवर झेलतोय सुंदर असा झेल. एक शिस्तबद्ध योजनाबद्ध गोलंदाजी. नक्कीच DJ आपल्याला गाणं ऐकवत आहेत, दुश्मन के छक्के छुडाए इंडिया वाले. यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला जातो समीर थळेसारख्या फलंदाजाला. तर ओमकार पाटील 1 डाऊन बॅट्समन. तर नक्कीच सौरभ मोरे. नक्कीच विकास दादा, आपण म्हणतो की एखाद्या संघाला मोमेंटमची गरज असते आणि ज्या वेळेस त्यांना अगोदरच्या सामन्यामध्ये एक संधी मिळाली, एक चेंडूमध्ये एक धाव हवी असताना तो संघ विजयी झाला. त्यानंतर मात्र मागे वळून बघत नाही तो फ्रेंडशिप हाशूर हा संघ. फलंदाजी ताबडतोब फलंदाजी केली, 59 धावा धावफलकावर लावल्या आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवर खरोखर एक चांगली व्यूहरचना करताना ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण कर्णधाराने सजवले कव्हर पॉईंट. एक आपण पाहतोय की शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर एक गलीच्या रिझनला एक खेळाडू आहे, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट स्क्वेअर लेग. यावेळेस आपल्या गोलंदाजी मार्कवर काहीसा चाच पडतोय, पुन्हा सज्ज होतोय. आपण जर विचार केला फ्रेंड ग्रुप हाशुरे संघाचा, तर मगाशी विकासदादा म्हणाल्याप्रमाणे अनेक अलिबाग तालुक्याच्या बाहेर जाऊन अलिबाग तालुक्यातसुद्धा मैदानं गाजवलीत. मात्र या मैदानावर अद्याप तरी मोठ्या स्पर्धेचं टायटल त्यांना जिंकता आलं नाहीत. मात्र यावर्षी या मोसमामध्ये या स्पर्धेत चांगलं परफॉर्म करताना दिसतोय आपल्याला फ्रेंड ग्रुप हाशुरे संघ. यावेळेस खडे खडे एक मोठा फटका पाहायला मिळतोय, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर मोठा षटकार. तर मनीषने जे पहिल्या चेंडूवर निर्बळ यश मिळवलं होतं त्याच्यावर काहीसं पाणी फिरवते दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावून सौरभ. यावेळेस चांगलं कमबॅक, आपल्या फॉलोथ्रूमध्ये अगदी उंच उडी मारून चेंडूवर नियंत्रण मिळवतोय मनीष. नक्कीच मनीष एक चांगला गोलंदाज, अगदी गोलंदाजी मार्कवर जाताना आपल्याशी स्वतःची विचारमंत्रणा करतो, स्वतःच मनामध्ये निश्चय करतो की हा पुढचा चेंडू मला चांगल्या रीतीने टाकायचा आहे. तर मनीष सज्ज होते पुन्हा एकदा. यावेळेस खोल टप्प्यात चेंडूचा प्रयत्न होता, मग चेंडू सचिन जातोय मिड विकेटच्या दिशेला, वरून येतोय, 1 धाव मिळते. खराब फेकी. तत्पूर्वी दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. स्कोअर बोर्ड होतोय 8. 1 बाद 8. तर नक्कीच जी सरासरी गाठायची होती षटकामागे, त्या सरासरीच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय आपल्याला साई झिराड हा संघ. कैवल्य पाटीलसारखा अनुभवी सलामीवीर काहीसा कानमंत्र देताना, कारण मित्रांनो क्रिकेटमध्ये 1 डाऊनची जागा ही अतिशय मोक्याची जागा असते. त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारता मोह आवरत नाही आहे. चेंडू काळी क्षेत्ररक्षक घेतोय, क्षेत्ररक्षण करतोय, झेल घेतोय. अनेक छोटेखानी खेळी संपुष्टात येते ती म्हणजे फलंदाज सौरभ मोरे यायची. याच्यानंतर होणारा सामना असेल गोकुळ ढाबा अर्थात गोरखजी कडवे पुरस्कृत एकविरा थळ विरुद्ध ओम स्पोर्ट्स पोयनाड. एकविरा थळ गोकुळ ढाबा पुरस्कृत एकविरा थळ विरुद्ध ओम स्पोर्ट्स पोयनाड. मी सन्माननीय माजी अध्यक्ष तुकारामजी मोकल यांना विनंती करेन
की आपण या दोन संघांच्या कर्णधारांमध्ये नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. ओम स्पोर्ट्स पोयनाड आणि एकविरा थळ गोकुळ धाबा पुरस्कृत एकविरा थळ या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होत असताना तर मैदानामध्ये आपण पाहतो अजिंक्य वैते, नाणेफेकीचा कौल जातोय तो ओम स्पोर्ट्स पोयनाड या संघाला. लवकरात लवकर आपला निर्णय कळवा आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करा. तर मनीष यावेळेस आपला ट्रेडमार्क फटका खेळला जातोय. कैवल्य पाटील याच्या बॅटमधून येतोय. डीप एक्स्ट्रा कवच्या दिशेला जातोय चौकार. नक्कीच मित्रांनो, आपण जर विचार केला अलिबाग तालुका टेनिस क्रिकेटचा तर मोजकेच फलंदाज आहेत जे व्हीमध्ये चेंडू खेळण्यास सक्षम आहेत. त्यातील एक फलंदाज म्हणजे आपण पाहतोय कैवल्य पाटील आणि दुसरा मी पाहिला होता यंग असताना तो म्हणजे दिगंबर हामणे सोगावच्या मैदानामध्ये. धन्यवाद डीजे. मित्रांनो, शॉर्ट टीम मीटिंग घ्यायची आहे. तर आपण पाहतोय की 5 षटकामध्ये 60 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी जी सरासरी आवश्यक होती 12 धावांची ती तर गाठली आहे पहिल्या षटकामध्ये मनीषाच्या. मात्र 2 महत्त्वपूर्ण बळी गमावलेत. त्यानंतर मात्र आपण पाहतोय की गेम प्लॅनमध्ये काहीसा चेंज होतो फ्रेंड्स ग्रुप हाशोरे संघाचा. आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी पाचारण केलं जातं ते गोलंदाज जयेश राजभर. डावखुरा गोलंदाज नेहमीच एक यशस्वी गोलंदाज राहिला तो फ्रेंड्स ग्रुप हाशोरे संघासाठी. यावेळेस त्याचा सामना असेल अजिंक्य वैते, एक उंचपारा हार्ड रिटर फलंदाज, मॅन इन फॉर्म म्हणू शकतो आपण त्याला. आपण त्याची फलंदाजी पाहिली होती APLमध्ये सुद्धा RN सप्लाय झिराट संघाकडून खेळताना. तोच अजिंक्य वैते यावेळेस मैदानात येतोय. तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कैवल्य पाटील तो सलामीला आला होता. नक्कीच आपल्या संघ सहकाऱ्यांना साथीला घेऊन तो हा किल्ला लढवतोय येथे दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये 60 धावांचं लक्ष्य पार करतं. मित्रांनो, सामना फास्ट करायचा आहे. तर जयेश राजभर आपण पाहतोय गोलंदाजी स्ट्राईक एंडवर दिसतोय. तर फलंदाज अजिंक्य वैते. जयेश तो अजिंक्य. खरोखर सुरेख असा चेंडू होता जयेशाचा. नक्कीच मित्रांनो, नक्कीच गोलंदाजाचा तिसरा डोळा असतो तो म्हणजे यष्टीरक्षक. आणि यावेळेस आपण पाहतो प्रसाद अगदी यष्ट्यांना सटून उभा आहे आणि आपल्या गोलंदाजाला अचूक टप्प्याचं मार्गदर्शन करताना. यावेळेस काय तर चेंडू खराब नव्हता, मात्र ताकदवर फटका होता. पंच इशारा करा. तर चौकार येतोय काहू कॉर्नरच्या दिशेला. तर प्रत्येक चेंडू मागे सामन्यामध्ये काहीतरी घडतंय, मैदानामध्ये काहीतरी घडतंय. जिथे पहिला चेंडू जयेशाच्या मार्फत निर्धाव आला होता त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करताना दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका, मोठा प्रहार पाहायला मिळतोय. आपला अजिंक्य वैते याच्या बॅटमधून चौकार येतोय. धावसंख्या होते 16. तर जयेश यावेळेस चेंडू होतोय गलीच्या दिशेला. तिथे रत्नाकर तो क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नक्कीच मित्रांनो, जयेशबद्दल सांगायचं तर पहिली अलिबाग प्रीमियर लीग झाली तिथे जो विजेता संघ होता पेदारी डायनामाइज या संघाचा हा सदस्य होता तो म्हणजे जयेश राजभर. नक्की त्याच्याकडे काही आठवणी असतील त्या स्पर्धेच्या, अनुभव असेल आणि तो अनुभवसुद्धा तो इथे पणाला लावेल या निर्णायक सामन्यामध्ये. यावेळेस फुलटॉस चेंडूवर मनीष येतोय, क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एक धाव मिळते. आता मात्र काहीसा अंकुश लागतो तो धावांवर. जिथे पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अवघ्या धावा लागल्या त्या 17. तर खूप वेळानं आपण पाहतोय की स्ट्राईक सांभाळतोय कैवल्य. स्ट्राईकपासून वंचित राहिला होता आत्तापर्यंत या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. तर कैवल्य ऑन स्ट्राईक. तर जयेश अगदी छोटासा रनअप आपण पाहतोय, मात्र अचूक टप्पा आणि अचूक लाईन. वेग जर त्याच्याकडे नसेल तरी टप्पा मात्र त्याचा अचूक असतो.
यावेळेस मात्र आपल्या खांद्यातील अतिरिक्त जान लावतोय. सफल झाला होता तो म्हणजे विकी. त्याच्या पायावर चेंडू आदळतो, निर्धावाचा चेंडू. नक्कीच जयेश सुरेख मारा करताना दिसतोय आपल्याला. निर्धावाचा चेंडू तर कैवल्य सज्ज होईल. हे आव्हान परतून लावण्यासाठी जयेश याचं यावेळेस सन्मानजनक खेळून काढतोय. जिथे एक धाव चेंडू निर्धाव आला होता त्यानंतर मात्र स्वतःला सावरतोय, सांभाळतोय आणि एक सिंगल काढून स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. 2 षटकं पूर्ण होतात पॉवर प्लेची. धाव होतात त्या 18. तर उर्वरित 18 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता. तर नक्कीच सामन्यामध्ये आपण विचार केला सामन्याचा तर खरोखर एक आव्हान मात्र कठीण होत जाते. जिथे 12 धावांची सरासरी होती ती सरासरी आत्ता येऊन 14 धावांवर येऊन पोचते. आणि अशावेळी आपण पाहतो एक निर्णायक गोलंदाज, ज्या गोलंदाजाने सुमित भगतसारख्या फलंदाजाला सलग 2 यॉर्कर चेंडू त्यानंतर मात्र खेळमध्ये बांधून ठेवलं होतं आणि 7 धावांपासून वंचित ठेवलं होतं प्रदीप स्पोर्ट्स नौकार संघाला. तोच गोलंदाज हनहुन्नरी अष्टपैलू, अग्रगण्य अष्टपैलू म्हणू शकतो आपण, अलिबाग तालुक्यातील पिंट्या पाटील होते मैदानामध्ये. नक्कीच 18 चेंडूत 42 धावा. तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन तो मायक्रोफोनवर विकासदादा साखरकर यांच्याकडे. धन्यवाद निशांतजी. 18 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष आहे ते साई झिराड या संघांसमोर. जोपर्यंत ह्यांची दोघांची जोडी मैदानात आहे, विकी पाटील म्हणजे कैवल्य पाटील आणि अजिंक्य वैते, तोपर्यंत मात्र साई झिराड संघाचे बाकीचे जे पाठीराखे असतील ते नक्कीच त्यांच्या मनात त्यांना वाटत असेल की नक्कीच हा सामना आपल्या बाजूने झुकेल. परंतु पिंट्या पाटील आणि त्याचे साथीदार अतिशय एक चांगला भेदक मारा करण्यात वाकबगार आहेत. 18 चेंडू आणि 42 धावा. पहिला चेंडू आपण बघितला, बॅटची खालची एक आडा घेतली आणि चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात गेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो जयेश. 1 धाव मिळते दोन्ही फलंदाजांना. दोन्ही फलंदाजांनी आपला छोर बदलला, आपली स्ट्राईक रोटेट केली. 1 धाव मिळाली. धावसंख्या झालेली ती 19 धावा. 19 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या चेंडूवर धक्का मिळाल्यानंतर मनीष मोकलने पहिल्या चेंडूवर समीर थळेच्या रूपाने एक धक्का दिला तो साई झिराड संघाला. परंतु त्याच्यानंतर मात्र दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाची बाजू सावरली आणि चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण चालू केलेलं आहे. यशस्वी पाठलाग करण्याच्या रोखाने त्यांची मार्गक्रमण त्यांचं चालू आहे. तिसरं षटक घेऊन पिंट्या पाटील गोलंदाजीच्या क्षेत्रात आलेला आहे, गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली, दुसऱ्या चेंडू टाकण्यास तयार. अतिशय वाटत होतं की चांगला चेंडू आहे, परंतु पंच दर्शवतात की हा चेंडू ऑफस्टंप सोडून जाणार आहे. पंचांचा इशारा तो वाईट बॉलचा. एक अवांतरच्या रूपामध्ये धाव मिळते. धावसंख्येत 1ची वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. 20 रन्स विथ लॉस ऑफ 1 विकेट. 40 धावांची अद्यापही आवश्यकता आहे. बघूया हा सामना कोणत्या संघाच्या बाजूने झुकतो, कारण दोन्ही संघांकडे तेवढी पॉवर आहे, तेवढी क्षमता आहे की सामना आपल्या बाजूकडे झुकवण्याची. फलंदाजी चांगली आहे. संपूर्णपणे लास्ट बॅट मोमेंट्सपर्यंत त्यांच्याकडे बॅटिंग साईड आहे. तसेच गोलंदाजी सांगणाऱ्या संघाचं एक त्यांचं जो प्लस पॉईंट आहे तो म्हणजे त्यांची गोलंदाजी. जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅटमधून निघतो. एक जबरदस्त षटकार. धन्यवाद डीजे. अजिंक्य वैतीची पॉवर आपण मागच्या कित्येक स्पर्धामध्ये बघितली, APL मध्ये सुद्धा बघितली. त्याचे पॉवर, त्याची काय पॉवर आहे. बॅटमधून चेंडू निघाला की समजाचा थेट तो प्रेक्षकांमध्ये जाऊनच विसावणार, अशा प्रकारच्या त्याला स्ट्रोक्स बघायला मिळाला. परंतु पिंट्या चांगलं कमबॅक करतोय. चेंडू चकवतोय फलंदाजाला, यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय. बालंबाल बचावला जातोय. फलंदाज सुदैवी ठरतोय की बॅटची एज घेऊन गेलेला नाही आहे. धावसंख्या बघतोय धावफलकावर लागलेली आहे ती 26 धावा. अतिशय जबरदस्त रोमांचकारी मॅच होणार अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे आणि ते अपेक्षा सर्व खेळाडू नक्कीच 100% खरी करून दाखवणार. चांगला चेंडू, तेवढा चांगल्या पद्धतीने खेळतो. अतिशय जबरदस्त स्ट्रोक्स. अप्रतिम असा चेंडू होता. तेवढाच दर्जेदार असा फटका त्याच्यावर मारला होता. खोदून काढला होता अजिंक्यने तो चेंडू सरळ गेला होता तो डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी धावसंख्या 1 निवाडते. धावसंख्या होती ती 27 धावा. 27 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. आपण बघतोय हाशिवरेच्या या बालवीर हाशिवरेच्या एक नयनरम्य असं मैदान. दादा सॉरी डिस्टर्ब करतोय. सूचना असेल पंचांना
आता यापुढे कोणतीही टीम मीटिंग घेऊन देऊ नका. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. सॉरी, सौरभ मोरेच्या रूपाने दुसरा फलंदाज बाद झाला, परंतु सौरभने बाद होण्यापूर्वी आक्रमण करून आपल्या संघाची जी बाजू आहे ती अतिशय बलकट करण्यात थोडासा यशस्वी झाला होता. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली परंतु सुदैवी ठरतात क्षेत्ररक्षक. चांगलं जयेशचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चेंडू जो सीमारेषा पार होऊ शकला असता तो मात्र थांबवण्यात यशस्वी ठरतोय. एक धाव मिळते आणि अतिशय चांगलं त्याला बॅकिंग सुद्धा मिळते त्या ठिकाणी जो शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून. धावसंख्येत एकची वाढ झाली. धावसंख्या होती ती 28 धावा. 28 रन फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 60 धावांचं लक्ष आहे. 28 धावा धावफलकार लागलेल्या आहेत. अद्यापही 32 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 2 पॉईंट आणखी काहीतरी षटच्या चेंडूंमध्ये. पिंट्या पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर अतिशय चांगली गोलंदाजी करतो. एक षटकार जरूर लगावला आहे. परत पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चांगलं चेंडू होता. फलंदाजाच्या बॅटची खालची एज घेतली होती परंतु त्या क्षेत्ररक्षकाने रचना बघतो, अतिशय चांगली रचना केलेली आहे. फलंदाजाला थोडंसं विचार करावा लागतं, आपण धाव घ्यावी की नाही द्यावी असं करता करताना ह्या षटकाची सुद्धा समाप्ती होते. निर्धाव चेंडूची सांगता होते. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर तिसरं षटक समाप्त होते आणि 3 षटकानंतर आपण धावसंख्या बघतोय ती 2 गडी बाद, 28 धावा, 28 रन्स. आता येणारे 12 चेंडू म्हणजे 12 चेंडू तब्बल 32 धावांची आवश्यकता आहे. आपण बघितलं होतं पहिलं स्टार्ट होताना मॅच 12ची सरासरी रिक्वायर्ड रन रेट होता. तिसऱ्या षटकाच्या वेळेला बघितलं आपण 14ची सरासरी होती आणि आता आपण बघतो 3 षटकं पूर्ण झाल्यानंतर आवश्यकता आहे ती 16च्या सरासरीने 32 धावा पूर्ण करण्याची. परंतु जोपर्यंत हे 2 फलंदाज आहेत मैदानात तोपर्यंत सरासरी महत्त्वाची नाही आहे तर धावा होणं महत्त्वाचं आहे. 12 चेंडू आणि 32 धावा. जयेश राजभरच्या हातात दुसरं षटक सोपवलं जातं आहे. आपण नेहमी बघतो मनीष मोकल टाकतोय परंतु यावेळेला मनीष मोकलला थोडंसं मार पडल्यामुळे आणि जयेशचे षटक अतिशय चांगल्या पद्धतीचं पडल्यामुळे त्याला दुसरं षटक त्याच्या हातात सोपवलं जाते. डावखुरा गोलंदाज पंचांच्या डावीकडून. चांगला चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. सचिन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. एका धावेवर फलंदाज विकीला संतुष्ट व्हावं लागते. विकीची बॅट आपण बघतोय बराच वेळ झाला मॅन करून ठेवावं लागलेलं आहे कारण त्याला तेवढा रूम मिळत नाही आहे. धावसंख्येत एकची वाढ. धावसंख्या होती ती 29 धावा. 11 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यास पुन्हा एकदा सज्ज होतं जयेश अजिंक्यसाठी. अजिंक्यला जर चेंडू भेटला लॉटमध्ये तर नक्कीच तो स्लॉटमधून चेंडू पाठवतो एक पार्किंगमध्ये. चेंडू सीमा रेषा पार. झणझणीत षटकार. थँक्यू. अजिंक्य खराब चेंडूची वाट बघत असतो. प्रत्येक चेंडूवर त्याचा मनसुबा असतो मोठे स्ट्रोक भेटण्याचा परंतु प्रत्येक चेंडूला ज्या पद्धतीने चेंडू आहे त्या पद्धतीने खेळताना आपण बघतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचा हा दुसरा षटकार बघितला. थोडासा रूम मिळाला, भिरकावून दिला सरळ लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सरळ प्रेक्षक दीर्घामध्ये. धावसंख्या झाली या षटकाराबरोबर 35 धावा. 35 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. आवश्यकता आहे ती 25 धावांची. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू 25 धावा. जयेश इज ऑन अ बॉलिंग मार्क. चांगला चेंडू यावेळेला परंतु खणून काढतोय चेंडू. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकला चकवतोय आणि चेंडू जातो सीमा रेषा पार. चौकार. चेंडू खराब नव्हता फाटक सर. चेंडू चांगला होता परंतु अजिंक्यचा स्ट्रोक्स त्याच्याहूनही चांगला होता. थोडासा रूम भेटला, त्या रूमचा त्याने पूर्ण वापर केला होता. रूम एवढा नव्हता परंतु जो भेटला रूम त्याचं त्याने सोनं केलं. 4 धावा वसूल केल्या आपल्या संघासाठी आणि 4 धावा वैयक्तिक नावावर सुद्धा जमा केल्या. धावसंख्या 39 होते. 39 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. या वेळेला मात्र चेंडू जातोय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रणय मनीष फलंदाज मात्र बाद.
धन्यवाद DJ आशू. प्रेक्षक खुश होतात अशी गाणी लावलीस तर. परंतु अजिंक्य बाद झाल्यानंतर काहीसा नाराज होतोय, कारण अजिंक्यने चांगली सुरुवात केली होती या षटकांमध्ये. एक चौकार, एक षटकार, आणि असंच वाटलं होतं की हा सुद्धा जाईल, परंतु थोडासा जो चेंज पेस होता त्याचा, तो थोडासा टप्प्यामध्ये त्याने परिवर्तन केलं, थोडासा पायांच्या जवळ टाकला, आणि त्या पायांच्या जवळ टाकण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र हवेत गेला आणि अजिंक्यची एक बहारदार, एक रोमहर्षक खेळी संपुष्टात आली आणि अजिंक्यने बाद होण्यापूर्वी तब्बल 11 चेंडूंचा सामना करत 22 धावा जमवल्या. धावसंख्या आपण बघतो धावफलकावर आली ती 39 धावा. आता उर्वरित 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 8 चेंडूंमध्ये तब्बल 21 धावांची आवश्यकता आहे. 21 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 8 डिलिव्हरीज. विकी मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही आहे. उर्वरित काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही आहे. धावसंख्या आहे स्थिर 39 धावा. 39 रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 21 धावा. खराब चेंडू होता, थोडासा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, मात्र या वेळेला फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. हु इज गॉन. असं वाटलं होतं हा स्ट्रोक फुलटॉस चेंडू होता, परंतु कैवल्याच्या बॅटच्या एज लागून चेंडू त्याच ठिकाणी राहिला. परिणाम काय झाला तर प्रारंभ बाधून तंबूत परततो. प्रारंभ सारखा एक जबरदस्त असा फलंदाज, फटकेबाजी करणारा फलंदाज मात्र बाद होतोय. परंतु 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. शेवटचं षटक कोणाच्या हाती सोपवलं जातोय. सचिन म्हात्रे येतोय गोलंदाजीला की रत्नाकर होतोय. रत्नाकरच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. रत्नाकर आपण काय या यंदाच्या मोसमात बघतोय, रत्नाकरच्या खांद्यावर बहुतेक वेळा जबाबदारी सोपवली जाते. रत्नाकर मोकल, गोलंदाजीचा भार त्याच्यावर सोपवला जातोय. 6 चेंडू आणि 21 धावा. कारण सचिन म्हात्रे सारखा गोलंदाज असून, बॉन्ड सारखा गोलंदाज आहे, प्रणय आहे, सचिन आहे, म्हणजे बॉलिंग गोलंदाजांची वाणवच नाही त्यांच्याकडे, तरी सुद्धा आज रत्नाकरच्या विश्वास दाखवला जातोय. बघूया हा त्याचा विश्वास कितपर्यंत सार्थ ठरवला जातोय. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे साई झिराट संघाला पुढच्या फेरीत जर प्रवेश करायचा असेल तर. विकी इज ऑन अ बॅटिंग स्ट्राईकवर. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू होता. एक धाव निघते, दुसरी धाव काढण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाहीये. फाटकजी, जर एखादा फलंदाज आपण बघितलं अशा पद्धतीचा जर फुलटॉस चेंडू असेल तर जो तुम्ही लॉंग ऑफच्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न ठरवून केलात तर नक्कीच तो षटकार किंवा चौकार जाण्याची शक्यता 10%. परंतु तोच चेंडू आपण जर स्क्वेअर लेग रिजनमध्ये मारण्याचा प्रयत्न केला तर चेंडूच्या वेगाच्या, गोलंदाजाच्या रोखाने तो चेंडू सहज सीमारेषा पार होऊ शकतो. हे माझं एक खाजगी मत आहे. बॅट्समनला वाटत असेल वेगळ्या पद्धतीने तर त्यांनी वेगळी पद्धत होती त्याची खेळण्याची. 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 40 धावा धावफलकावर लागत आहेत. ओमकार पाटील, ओमकारचा वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये, एकच धाव निघते. मनीष मोकल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. मनीष मोकल सुद्धा आपण बघतोय नेहमी अष्टपैलुत्व सिद्ध करत असतो. बॉलिंग मध्ये तर त्याचा हात नाही पकडू शकत करून, परंतु बॅटिंग आणि क्षेत्ररक्षण यामध्ये सुद्धा त्याने आपली उपयुक्तता नेहमी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे रत्नाकर. पण या वेळेला मात्र विकेट ठोकतोय, चेंडू जातोय काऊ कॉर्नर, सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद DJ आशू. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 47 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 47 रन्स
विकीच्या बॅटमधून आता मात्र एक त्यांच्या संघाला एक नवसंजीवनी देणारा षटकार, थोडीशी आशा दाखवणारा हा षटकार नक्कीच ठरू शकतो. कारण अगोदरच्या चेंडूवर त्यांना कसं नाराज झाले असतील स्वतःवर, आपण 2 फुलटॉसचं रूपांतर षटकारामध्ये करू शकलो नव्हतो. परंतु यावेळेला चेंडू त्यांच्या बॅटच्या खरोखर पट्ट्यात आला होता, स्लॉटमध्ये चेंडू आला होता आणि आता आवश्यकता आहे ती 3 चेंडू 13 धावांची. विकी फलंदाजी सज्ज झालेला आहे आणि त्याला अपेक्षा आहे की आपण 3 चेंडूत नक्कीच षटकार मारून आपल्या संघाला पुढच्या फेरीत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करून देऊ. रत्नाकर मात्र बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. 3 चेंडू 13 धावा. हा चेंडू थोडासा मनोवैज्ञानिक दबाव येतो त्याच्यावर आणि पंचांचा इशारा येतो, इट्स नो डिलिव्हरी, नो. आता 3 चेंडू आणि 12 धावा म्हणजे एका चेंडूचा बोनस मिळालेला आहे. फ्री हिट तर मिळाली, पण फ्री हिटचं तशी काय आवश्यकता नसेल त्यांना, परंतु 3 चेंडू म्हणजे 1 चेंडूचा बोनस मात्र नक्कीच मिळालेला आहे. 3 चेंडू 13 धाव म्हणजे 1 धाव काढणं गरजेचे असायचं, ती मात्र मिळणार नाही आहे. आता काढायची आवश्यकता नाही आहे. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. रत्नाकर थोडासा किंचित दबावामध्ये आलेला आहे, परंतु पिंट्या पाटीलने त्याला थोडंसं दबावामधून कसा शिकायचं आहे, हे शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं आहे, आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर कोणताही दबाव घ्यायचा नाही हे त्याच्या मनावर बिंबवलेलं आहे आणि पुढचा चेंडू टाकण्यास सांगितलेला आहे. पण त्या फॅन्टास्टिक शॉट, इट्स हाय अँड हँडसम सिक्सर. थँक्यू. आता मात्र विकी आपला क्लास दाखवतोय. शेवटपर्यंत बॅटिंग आपण मैदानात राहिलो आणि संघाला मात्र आपल्या एकदम समान स्थितीमध्ये आणून ठेवलंय. 2 चेंडू येणं बाकी आहे आणि आवश्यकता आहे ती 6 धावांची. 1 षटकार, 2 डिलिव्हरीज रिमेनिंग, 1 6 रिक्वायर्ड. व्हॉट हॅपन्ड नाव? परंतु हा जो षटकार ठरला फाटक सर, हा क्लास दाखवणारा होता. एक अप्रतिम आणि अफलातून षटकार. मध्ये मारणारे आपण ठराविक फलंदाज बघतो, हा इंटरनॅशनल लेवलचा हा षटकार होता, लॉंग ऑफच्या डोक्यावरून जाणारा. विकीचा अतिशय दर्जेदार असा हा षटकार. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु मनीषच्या हातामध्ये. विकी बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे मास्टर, डीजे आशू, धन्यवाद. चेंडूचा टप्पा थोडासा खोलात होता, परंतु विकीची बॅट आपण बघितली थोडीशी मारण्यात थोडीशी चेंज झाली होती, फिरली होती थोडी बॅट, त्यामुळे जो स्ट्रोक 100% लागू शकत होता तो त्यावर जोर निघालेला नाही आहे. टायमिंग ओके होता, परंतु त्यात जोर व्यवस्थित निघालेला नाही आहे. आपण रिप्लायमध्ये बघू शकतो ती कशी बॅट फिरते. ती अतिशय चांगला झेल मात्र बघायला भेटला मनीषकडून. मनीषने चेंडूवरची नजर हटवलेली नाही आहे, थोडीशी चूक महागात ठरली शकते ती. ओमकार पाटील बॅटिंगला येतोय, फलंदाजीला येतोय. 6 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक 1 धावा. आणि आवडला असेल ही क्षेत्र मॅच तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षकांकडून, सर्वांकडून. परंतु या ठिकाणी मात्र सामना थोडक्यात निसटतोय. सामना जिंकली विकीच्या फलंदाजीने. काय अफलातून खेळी केली होती, परंतु जो शेवटचा 2 चेंडूंवर जो एक 6 धावांचा